नमस्ते मित्रांनो. आपला ॲग्रिकल्चर IBPS AFOचा जो रिझल्ट लागलेला आहे, आत्ता स्कोर कार्ड पण आलेले आहेत. आपले मेन्सला किती मार्क पडले, काय रिइंटरव्ह्यूला किती नाही पडले हे आपल्याला माहीत नाही, परंतु आपल्याला AFOला मेन्सला जे काय मार्क पडलेले आहेत ते आपल्याला कळालेले आहेत. परंतु प्रॉब्लेम असा आहे की मला बरेच जण मुलं म्हटले की सर आता पुढं कृषी सेवक येणार आहे का, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचे काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मुलं थोडेसे टेन्शनमध्ये आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चरचे जेवढे ग्रॅज्युएट असतील, जे काय आत्ता बाहेर पडतील किंवा आत्ता ज्यांची प्री नाही निघली, मेन्स नाही निघली किंवा जे आता सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा स्कोअर पण बऱ्यापैकी आहे किंवा ज्यांचा स्कोअर समजा 35च्या आसपास आहे मेन्ससाठी, त्यांना वाटतं की सिलेक्शन होईल का नाही होईल, असे पण टेन्शनमध्ये मुलं आहेत. परंतु त्यांनी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला वर्षभरात एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी येणार आहे. तर ती ऑपॉर्च्युनिटी कोणती, तर ते सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे नाबार्ड आहे. जी काही आपली अपेक्स बॉडी आहे की जे ॲग्रिकल्चरमध्ये जे काही फंडिंग करतं, तर ते फंडिंग करणारी बँक म्हणजे नाबार्ड आहे. तर ते नाबार्डमध्ये आपल्याला ग्रेड ए आणि जे काय डेव्हलपमेंट असिस्टंट ह्या ज्या दोन पोस्ट आहेत, याच्यासाठी जी आपली एक्झाम होणार आहे ती एक्सपेक्टेड डेट आपल्याला मी सांगतो की एक्सपेक्टेड डेट 2-4 महिन्यांनी. तर ती आपल्याला पुढे टार्गेट आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कृषी सेवक असेल, पण कृषी सेवकचं आता फिक्स नाही आहे, हे लक्षात ठेवा. कृषी सेवक कधी होईल, काय होईल हे कोणालाच माहीत नाही आणि ती कशा पद्धतीने होईल हे पण माहीत नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की आपल्यासमोर जी नाबार्ड आहे, नाबार्डची ग्रेड ए असेल, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट असिस्टंट असेल, हे आपल्यासमोर फिक्स ॲड आहेत. त्याच्यामुळं आपण थोडंसं जे काय आपल्या मनात चालू आहे की आम्ही आता ॲग्रिकल्चर करू का नको करू, त्याचा फायदा काय होईल, त्याच्यानंतर आपल्याला जनरल बँकिंग करायची का नाही करायची, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर पुढं आपल्यासमोर एक नाबार्ड ही सगळ्यात मोठी संधी आपल्याला आहे. त्याच्यासाठी थोडंसं आपण नाबार्ड ऐकलं का थोडंसं घाबरतो की आपल्याला असं वाटतं की नाबार्ड हे फार टफ आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यानंतर आपल्याला जनरल बँकिंग क्वांट रिझनिंग येईल का नाही येईल. पण एक लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर नाबार्डमध्ये पाठीमागं काय व्हायचं की या पोस्टसाठी सगळेजण ॲप्लाय करतात. म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असो, त्याच्यानंतर डॉक्टर असो, BCom असो, MCom असो, कोणी असो, ह्याच्यासाठी सगळेजण ॲप्लाय करतात. परंतु त्याचं सिलेक्शन जे होण्याचं जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त जे इंजिनिअरिंग असेल, BCom असेल, MCom असेल, असे विद्यार्थी सगळ्यात जास्त या पोस्टसाठी सिलेक्ट होत होते. परंतु आपल्यासाठी ॲग्रिकल्चरचे मुलं डिस्क्रिप्टिव्हमुळे फॉर्म भरत नाही, तर ते फॉर्म नाही भरल्यामुळं आपलं सिलेक्शन होत नाही आणि आपले मुलं तिथं कमी जातात. परंतु एक लक्षात ठेवा, प्रीमध्ये जे काय सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. की जे चेंजेस काय काय हे सगळे 1 बाय 1 आपण नाबार्ड असो, त्याच्यानंतर नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट असो, त्याच्यानंतर आपले कृषी सेवक असो आणि IBPSचं मेन्सचं जे स्कोअर कार्ड आहे त्याच्याबद्दल जे काय कट ऑफ वगैरे याच्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे. आणि त्याच्या एक्सपेक्टेड डेट आहे नाबार्डच्या जी ग्रेड आहे आणि डेव्हलपमेंट असिस्टंट ह्या पण सांगणार आहे. एक्सपेक्टेड डेटचा सोर्स आहे आकाश जाधव सर. त्याच्यामुळं एक्सपेक्टेड म्हणल्यानंतर बऱ्यापैकी त्या दरम्यान आपल्याला एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टी पाहू. नाबार्डमध्ये जे काय पोस्ट येणार आहेत आपल्या ग्रेड ए साठी आणि डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी, तर त्याच्यासाठी काय काय सिलेबस आहे हे लक्षात घ्या. तर सिलेबसवरून आपण वेल प्रिपेअर करू शकतो. सिलेबस कसा आहे ग्रेड ए साठी, तर ग्रेड ए साठी आपल्याला जवळपास प्रीसाठी आपल्याला 8 सब्जेक्ट आहेत. तर 8 सब्जेक्ट लक्षात घ्या. तर पहिला सब्जेक्ट आपलं रिझनिंग आहे, त्याच्यानंतर इंग्लिश आहे, कॉम्प्युटर नॉलेज आहे, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग आहे, जनरल अवेअरनेस आहे, त्याच्यानंतर ESI, त्याच्यानंतर आपला ARD, एवढे 8 सब्जेक्ट. तर 8 सब्जेक्टपैकी आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण आपल्याला पेपर देता येणार आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर आहे आणि कंपोजिट टाईम आहे, जवळपास 120 मिनिटाचा टाईम आहे सगळ्यांसाठी. आणि जे काही मार्क्स आहेत ते टोटल 200 क्वेश्चन 200 मार्क्स आहेत. आता एक लक्षात ठेवा, इथं खाली सरळ सरळ दिलेलं आहे. आता आपल्या ॲग्रिकल्चरचे मुलं थोडेसे घाबरतात. त्याचं कारण असं की एवढे सब्जेक्ट आपल्याला रिझनिंग अवघड जातो, क्वांट अवघड जातो, त्याच्यानंतर इंग्लिश आहे आणि थोडंसं आपलं जे मेन्स आहे ती थोडी डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर याच्यामुळे थोडेसे मुलं घाबरतात. पण आपल्यासाठी एक चांगली खबर अशी आहे की जे काही सब्जेक्ट असेल म्हणजे त्याच्यामध्ये ते म्हणजे ESI असेल, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असेल म्हणजे ARD आणि ESI, आणि त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, हे 3 सब्जेक्टचेच मार्क मेन्ससाठी धरणारे, मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी हे 3 सब्जेक्टचे फक्त मार्क धरणारे. तर आपल्यासाठी जरी क्वांट रिझनिंग आपलं थोडंसं वीक असेल, थोडंसं आपल्याला
कमी प्रमाणात येत असेल तर आपण तिथं फक्त कट ऑफ काढायचं आहे. रिझनिंग असेल, त्याच्यानंतर इंग्लिश असेल, कॉम्प्युटर नॉलेज असेल, त्याच्यानंतर क्वांट असेल आणि डिसिजन मेकिंग असेल, हे फक्त आपल्याला कट ऑफ काढायचं आहे. जे मार्क धरणार आहेत ते म्हणजे जनरल अवेअरनेस, ESI आणि ARD ह्या सब्जेक्टचे मार्क धरणार आहे. आता याच्यामध्ये काय आपल्याला फायदा काय आहे, तर एक लक्षात ठेवा, फायदा हा आहे की हा जो सब्जेक्ट आहे, हे दोन्ही सब्जेक्ट हे आपल्या ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्त फायदा होतो. पहिलं काय करायचे मुलं, इंजिनिअरिंग आणि BCom आणि MCom असे जे वेगवेगळ्या स्ट्रीमचे जे मुलं आहेत ते काय करायचे, ह्या सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचे आणि याच्यामध्ये फक्त कट ऑफ काढून ते क्वालिफाय मेन्सला व्हायचे. आणि मेन्समध्ये आपलं इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आणि ARD आणि ESI हे डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे त्यांना व्यवस्थित इंग्लिश येत असल्यामुळे ते व्यवस्थित तिथं स्कोर करून फायनल सिलेक्शन घेत होते. परंतु एक लक्षात ठेवा, आता आपल्यासाठी एक मोठा चान्स आहे की फक्त ॲग्रिकल्चर, ARD आणि ESI आणि जनरल अवेअरनेस की जी सब्जेक्ट त्यांचे वीक आहेत ते आपले जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते त्यांचे वीक पॉईंट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा फॉर्म भरा, निदान फॉर्म तरी भरा, जे तुम्हाला पेपरची लेवल कळेल. त्याच्यानंतर IBPS AFO जी येणार आहे आपली डिसेंबरमध्ये, त्याच्यासाठी जे काही क्वेश्चन येतात ते कसे असू शकतात, नाबार्डचे कसे आलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून कळून जातील. त्याच्यामुळे फॉर्म भरा. हे जेवढे 8 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रिझनिंग, इंग्लिश, कॉम्प्युटर नॉलेज, क्वांटे आणि डिसिजन हे क्वालिफाईंग सब्जेक्ट आहेत. पण मेरिट सिलेक्ट सेक्शन जे आहेत ते जनरल अवेअरनेस आहे, ESI आहे आणि ARD आहे. आणि शॉर्ट लिस्ट फक्त मार्क्स इथं सरळ सरळ दिलेलं आहे. जे याच्यामध्ये स्कोर करेल, ज्याचा चांगला स्कोर येईल, जे व्यवस्थित मेरिटमध्ये बसेल त्यालाच फक्त मेन्समध्ये क्वालिफाय. आपण याचे रेफरन्स बुक पण पाहणार आहे, सिलेबस पण पाहणार आहे 1 by 1. त्याच्यानंतर हे कळलं आपलं प्रीमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि कशाचे मार्क धरणार आहेत, हे सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे ते म्हणजे आपली मेन्स ही झाली. 3 फेजेसमध्ये हा पेपर होणार आहे ग्रेड Aचा. एक म्हणजे प्री, त्याच्यानंतर मेन्स आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. आता जे मेन्स आहे त्याच्यामध्ये जे पहिला पेपर असेल ती इंग्लिशचा असेल. आता इंग्लिशमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे, 3 क्वेश्चन असतील 100 मार्कला आणि त्याच्यासाठी आपल्याला 90 मिनिटं असणार आहेत. त्याच्यानंतर जो सेकंड पेपर असेल त्या सेकंड पेपरमध्ये इथं लक्ष द्या, सेकंड पेपर जो आहे तो ESI आणि ARDचा आहे. परंतु इथं पूर्णपणे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे. त्याच्यापैकी ऑब्जेक्टिव्ह हे 30 क्वेश्चन असतील. एक लक्षात ठेवा, 30 क्वेश्चन असतील 50 मार्कला, त्याच्यासाठी 30 मिनिट टाईम आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये ESI आणि ARD या डिस्क्रिप्टिव्हमध्ये 6 क्वेश्चन असतील. हे लक्षात ठेवा, 6 क्वेश्चन टोटल असतील, 6 क्वेश्चन. परंतु तुम्हाला सोडवायचे रिक्वायर्ड टू 4 क्वेश्चन. म्हणजे जे 2 क्वेश्चन, जे 4 क्वेश्चन आहेत ते प्रत्येकी 2 क्वेश्चन हे 15-15 मार्कला असणार. म्हणजे आपल्याला इथं 30 म्हणजे जवळपास 50 मार्क्सला पेपर आहे. त्याच्यानंतर ड्युरेशन जे तिथे 90 मिनिट्स हे लक्षात ठेवा. जे आपलं इथं नीट लक्ष द्या, पेपर सेकंडमध्ये इंग्लिश तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे, त्याच्यामध्ये एसे असेल, लेटर असेल, प्रिसे रायटिंग असेल, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इंग्लिशमध्ये येतील. परंतु जो सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पण आहे. त्याच्यासाठी जे 2 सब्जेक्ट आहेत ESI आणि ARD, जे 2 सब्जेक्ट आपण प्रीसाठी केलेले आहेत तेच इथं पण आहेत, तेच सिलेबस, तेच सगळ्या काही गोष्टी आहेत. जेव्हा आपण प्रीला अभ्यास करू ते मेन्सला पण कामं येणार आहे. तर ESI आणि ARDचे ऑब्जेक्टिव्ह 30 क्वेश्चन असतील 50 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्हसाठी 6 क्वेश्चन असतील, त्याच्यापैकी 4 सोडायचे, ते 50 मार्कला असेल. परंतु तुम्हाला टायमिंग असेल 90 मिनिटाचा लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर जी की फायनल स्टेज असेल, तुम्ही मेन्स पण क्लिअर केली, त्याच्यानंतर जे फायनल स्टेज आहे ते म्हणजे आपला इंटरव्ह्यू असेल 50 मार्क्ससाठी. ही फायनल स्टेज आहे, याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. तर इंटरव्ह्यू आपल्याला इथं 50 मार्कला आहे. जो IBPS AFOला 20 मार्कला असतो तो इथं 50 मार्कला आहे. कारण ही पोस्ट जर पाहिली तर तुम्ही नाबार्ड जर पाहिलं तर आपल्या RBIच्या लेव्हलची पोस्ट आहे, हे लक्षात ठेवा. RBIमध्ये जे काय पोस्ट येतात ते लेव्हलच्या नाबार्डच्या पोस्ट आहेत. आणि मी पण बँकमध्ये FLC म्हणून अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. तर मला माहिती की नाबार्ड ज्यावेळेस नाबार्ड ग्रेड A होईल त्यावेळेस त्यांचं जे स्टेटस असतं, त्यांचं जे स्केल असेल, त्या सगळ्या गोष्टी जर आपण जर पाहिल्या तर नक्कीच ही पोस्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट पोस्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी नेक्स्ट जे येते ते म्हणजे इम्पॉर्टंट सब्जेक्ट. आता आपण पाहिलं त्याचा सिलेबस, त्याच्यानंतर त्यांचा जो एक्झामचा पॅटर्न आहे तो आपण सगळा व्यवस्थितपणे पाहिलेला आहे.
त्याच्यानंतर जे काय आपल्या बरेच मुलं मला विचारतात की काउन्सिलिंगसाठी आल्यानंतर सर नाबार्डची तयारी करायची, क्वांट रिजनिंग इंग्लिश तर व्यवस्थित आहे, परंतु आम्हाला जे ARD सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर ESI सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी जी कोणकोणते रेफरन्स बुक करायचे, त्याच्यानंतर कसा टायमिंग दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण बघणार आहेत. तर आपल्याला जो ARD सब्जेक्ट आहे ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत, जे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, ते म्हणजे आपला ॲग्रोनॉमी असेल. रेफरन्स बुक पण पाहणार आहेत, तर रेफरन्स बुक पुढच्या नेक्स्ट स्लाईडमध्ये आहेत. तर ॲग्रोनॉमी हा सब्जेक्ट असेल, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, EHDS आणि पोल्ट्री असेल, सॉईल सायन्स असेल, ॲग्रोमेट्रोलॉजी असेल आणि हॉर्टिकल्चर असेल. असे जे 5 ते 6 सब्जेक्ट जे आहेत ते आपल्यासाठी ARD हा जो सब्जेक्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, की ज्याला 40 मार्क आहेत. 40 मार्क त्याला आहेत, 40 मार्क ESI ला आहेत, 20 मार्क तुम्हाला GL आहेत. तर ते सगळे मिळून 100 मार्क होतील. आणि तेच नेक्स्टमध्ये आपलं जे मेन्स असेल, मेन्सला पण ESI आणि ARD आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला जे आपण जे प्रीला करतो तेच आपल्याला मेन्सला उपयोगी येणार आहे. तर ARD मध्ये जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत ते ॲग्रोनॉमी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, त्याच्यानंतर EHDS असेल, पोल्ट्री असेल, सॉईल सायन्स असेल, ॲग्रोमेट्रोलॉजी असेल आणि हॉर्टिकल्चर असेल. ही आपल्यासाठी ARD मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर ESIचा लॉंग फॉर्म आहे इकॉनॉमिक सोशल इश्यू. याच्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते? तर एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये सगळं काय आता जी नाबार्ड जी ती फायनान्स कोणाला करते, तर बँकला करते, पण कशासाठी करते? शेती आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी. तर यांच्यासाठी ESI म्हणजे इकॉनॉमिक सोशल इश्यू हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत ते लक्षात ठेवा, मेजरमेंट ऑफ ग्रोथ, त्याच्यानंतर मायनॉरिटी मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी, जे की आपण जनरल बँकिंगसाठी जे आपले ॲग्रिकल्चरचे मुलं करतात त्यांना मॉनिटरी पॉलिसी पण माहीत असेल, फिस्कल पॉलिसी पण माहीत असेल. जे RBI मॉनिटरी पॉलिसी करते, फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते. त्याच्यानंतर इन्फ्लेशन असेल, जी महागाई असेल, त्याच्यानंतर पॉवर्टी असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, इकॉनॉमिक रिफॉर्म्स असतील, जे इकॉनॉमिक रिफॉर्म झाले ते असतील, इकॉनॉमिक प्लॅनिंग असेल, एक्सटर्नल सेक्टर बॅलन्स, त्याच्यामध्ये बॅलन्स पेमेंट असतील, की त्याच्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट असतील, वेगवेगळे जे काय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहेत ते इन्स्टिट्यूट असतील, त्याच्यानंतर रिजनल इन्स्टिट्यूट असतील, एक्झाम्पल आसियन डेव्हलपमेंट बँक, अशा ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत रिजनलसाठी, त्यांच्या जो काय आपला डाटा असेल, इस्टॅब्लिशमेंट इयर असेल, त्याचे हेडक्वार्टर असतील, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर एवढे सगळे सब्जेक्ट, एवढे सगळे टॉपिक आपले ESI साठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हा सिलेबस आहे, हा तुम्हाला पाठीमागच्या ॲडव्हर्टाईजमध्ये जी पाठीमागची नोटिफिकेशन आलेलं आहे 2022 साली, त्यावेळेसच्या ज्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट इन डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इकॉनॉमिक्स ESI मध्ये कोणकोणते सब्जेक्ट करायचे, तर लक्षात ठेवा ESI मध्ये पण ॲग्रिकल्चर बऱ्यापैकी हे तुम्ही बघत असताल. ॲग्रिकल्चर कॅरेक्टरिस्टिक आणि स्टेटस, त्याच्यानंतर जे इन्स्टिट्यूट असतील ॲग्रिकल्चरमध्ये, जे काय रिफॉर्म्स घडलेले आहेत, जे काय चेंजेस आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ESI मध्ये पाहायला भेटेल. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात मोठा चान्स आहे की ग्रेड A होण्यासाठी, की आपला ॲग्रिकल्चर ESI मध्ये पण आहे आणि ARD हा सेपरेट जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये पण ॲग्रिकल्चर आहे, जे की आपण AFO साठी प्रिपेअर केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या. सिलेबस आपल्याला पाठीमागच्या नोटिफिकेशनमध्ये भेटेल. जे आपल्या ESI मध्ये सोशल जस्टिसमध्ये कोणकोणते ते व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत ॲग्रिकल्चरमध्ये. आता एक लक्षात ठेवा, जे काय आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. त्याच्यामुळे सिलेबस व्यवस्थित पाहून घ्या. ॲग्रिकल्चरमध्ये काय करायचं, सॉईल सायन्समध्ये काय करायचं, त्याच्यानंतर इरिगेशन असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल, याच्यामध्ये काय करायचं, ॲनिमल हजबंडरीमध्ये काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या. याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. फिशरीज असेल, फॉरेस्ट्री असेल, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन असेल, आपल्याला जेवढं दिलंय तेवढंच व्यवस्थित करायचं. विनाकारण फापट पसारा करत बसायचं नाही, कारण आपल्याकडे जवळपास फक्त 4 ते 5 महिने आहेत. 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं. या फिशरीजमध्ये असेल, फॉरेस्ट्रीमध्ये असेल, एक्सटेन्शनमध्ये असेल, त्याच्यानंतर इकॉलॉजी, क्लायमेट चेंजेस असेल, प्रेझेंट सिनॅरिओ, जे काय आपला सध्या एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी असेल, कोणतं स्टेट 1 नंबर आहे, कोणतं स्टेट 2 नंबर आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात सिनॅरिओमध्ये. त्याच्यानंतर आता रेफरन्स बुक. बरेच जण मला विचारते सर रेफरन्स बुकचे नावं सांगा सर आम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे, की ARD साठी ग्रेड A साठी आम्ही प्रिपरेशन करणार आहे, तर वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी रेफरन्स बुक सांगा. तर रेफरन्स बुक पण मी दिलेले आहेत. कॉम्प्युटर जे सब्जेक्ट आहे आपल्यासाठी, एक लक्षात ठेवा, आपल्याला क्वांट, रिझनिंग आणि कॉम्प्युटर
हे सब्जेक्ट जरी क्वालिफाईंग असले तरी पण आपल्याला जे काही मेरिट लागेल त्याच्यामध्ये कट ऑफ लागेल तो आपल्याला पास होणं, त्याच्या कट ऑफच्या पुढं मार्क पडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे यांना पण एवढं असं नाही की ARD, ESI आणि GA यांचेच मार्क धरणारे म्हटल्यानंतर मी फक्त एवढंच प्रिपेअर करणार आहे, तर आपल्याला याचा पण कट ऑफ काढ नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लाईटली घेऊ नका की मला कॉन्ट रिझनिंग इंग्लिश येतंय तर मी काय नाही असंच विदाऊट प्रिपरेशन जरी गेलो तरी पण निघून जाईल, कारण इथं पण बऱ्यापैकी मेरिट लागण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर जे काही रेफरन्स बुक आहेत आपले लक्षात ठेवा, कॉम्प्युटरसाठी कॉम्प्युटर अवेअरनेस असेल आर्यन पब्लिकेशनचं ते यूज करा. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे जे कॉम्प्युटर अवेअरनेस आहे ते कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या माहिती तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथून भेटेल. त्याच्यानंतर जे ऑब्जेक्टिव्ह जे कॉम्प्युटरचं जे बाय किरण पब्लिकेशनचं जे बुक्स आहे ते तुम्ही यूज करू शकता. जनरल अवेअरनेससाठी जे लुसेंटचं आहे ते थोडंसं मोठं पुस्तक आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरल अवेअरनेससाठी स्पॉटलाईट मॅगझिन जे येतं तुम्ही आपल्या मार्केटमध्ये भेटेल, तुम्ही एकदा सर्च करून पण पहा, तुम्हाला ॲमेझॉन पण वर पण भेटेल. त्याच्यामुळं जे लुसेंट असेल ते लुसेंट थोडंसं वाचायला थोडंसं मोठं पुस्तक आहे, बल्की पुस्तक आहे, थोडं मोठं पुस्तक आहे. ते आपल्याला स्पॉटलाईट मॅगझिन जे भेटतं ते स्पॉटलाईट मॅगझिन जरी वाचलं तुम्ही तर ते आपलं जनरल अवेअरनेस व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग असेल, याच्यासाठी हा नवीन सब्जेक्ट आहे, 10 मार्कला सब्जेक्ट आहे. डिसिजन मेकिंगसाठी जे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन असतील 2020, 19, 18 जे काही पेपर झालेले असेल त्याच्यामधले डिसिजन मेकिंगचे जे काही क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला एक लेवल कळून जाईल हा जो सब्जेक्ट आहे याचं प्रिपरेशन कसं करायचं, कारण फक्त 10 मार्कला हा सब्जेक्ट आहे, परंतु याचं पण तुम्हाला मेरिट कट ऑफ काढणं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही पाहून घेतले. त्याच्यानंतर जे काही बुक्स असतील, डिसिजन मेकिंग इसेन्शियल म्हणून एक बुक आहे बाय व्हायब्रंट पब्लिकेशनचं, जे व्हायब्रंट पब्लिकेशन आहे त्याचं डिसिजन मेकिंग इसेन्शियल म्हणून एक बुक आहे ते यूज करू शकता. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जे बुक आहे डिसिजन मेकिंगसाठी, द कॉम्प्रेहेन्शन डिसिजन मेकिंग अँड इंटरपर्सनल स्किल कॉम्प्रेहेन्शन, हे ऑब्जेक्टिव्ह बुक आहे डिसिजन मेकिंगसाठी. याचं पब्लिकेशन आहे दिशा पब्लिकेशन. दिशा पब्लिकेशनचं हे जे काही बुक आहे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह बुक म्हणून डिसिजन मेकिंगसाठी वापरू शकता. त्याच्यानंतर ESI याच्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, कारण याचा स्कोर आपला मेन्ससाठी पकडणार आहे आणि मेन्सला पण हा डिस्क्रिप्टिव्ह प्लस ऑब्जेक्टिव्हमध्ये सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळं ESIचे जे रेफरन्स बुक आहे हे व्यवस्थित पाहून घ्या. जे इंडियन इकॉनॉमी म्हणून बाय नितीन सिंघानिया यांचं जे बुक आहे ते व्यवस्थित बुक आहे की थोडक्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी ESI आपलं कव्हर होऊ शकतं तिथून. आणि जर समजा तुम्हाला थोडंसं बेसिक करायचं असेल, व्यवस्थित प्रिपरेशन करायचं असेल तर 11वीचं जे NCERTचं जे बुक आहे ना, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हे जे बुक आहे हे एकदा बघून घ्या. छोटे छोटे बुक आहेत NCERTचे, ते व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर 12वीचं जे इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणून एक बुक आहे, 11वी आणि 12वीचे दोन्ही NCERTचे जे बुक आहेत हे, की जे 11वीचं जे बुक आहे ते इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि जे 12वीचं जे NCERTचं बुक आहे इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स, हे जे बुक आहे ते व्यवस्थित पाहून घ्या. याच्यामधून तुम्हाला काय ESI म्हणजे काय हे बेसिक गोष्टी व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी नितीन सिंघानिया यांचं बुक वाचा. जे पहिल्यांदा हे 2 बुक वाचा. 2 बुक वाचल्यानंतर तुम्हाला इंडियन इकॉनॉमी ज्यावेळेस तुम्ही वाचताल त्यावेळेस तुम्हाला बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित कळून जाईल की इंडियन इकॉनॉमीमध्ये काय काय गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जे सोशल इश्यू म्हणून एक त्याच्यामध्ये ESI मध्ये जे पार्ट आहे ते सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया, हे जे बुक आहे राम आहुजाचं, ही तुम्ही रेफर करू शकता. आणि एवढे बुक जर वाचले तुम्ही तर मला नाही वाटत ESI मध्ये काय प्रॉब्लेम येईल म्हणून. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला एक्स्ट्रा माहिती जर घ्यायची असेल आणि एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर आपल्याला एक्स्ट्रा काय काय केलं पाहिजे, जे आत्ता सध्या युनियन बजेट सादर झालेलं आहे ते व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्वे हे व्यवस्थित पाहून घ्या, जे बजेटचा 1 दिवस अगोदर येतो, ज्याच्यामध्ये युनियन बजेटमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आम्ही काय करणार हे सरकार सांगत असतं आणि इकॉनॉमिक सर्वेमध्ये इथून पाठीमागं काय केलं, इथून पाठीमागं कसा खर्च केला, ह्या गोष्टी इकॉनॉमिक सर्वेमध्ये इन्क्लूड असतात. ह्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या. युनियन बजेट असेल, इकॉनॉमिक सर्वे असेल, वेगवेगळे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स व्यवस्थित पाहून घ्या. जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती घ्या. त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत आपण बघतोय आता, आत्मनिर्भर भारत बऱ्याच वेळेस नाव ऐकलं असेल, ते आत्मनिर्भर भारत म्हणजे काय हे पण व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर जे वेगवेगळे जे सेन्सेस आहेत जसे की पॉप्युलेशन सेन्सेस असेल ते व्यवस्थित पाहून घ्या, जे काही सेन्सेस, कारण आपल्याला ESI हा सब्जेक्ट रुरल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड आहे.
त्याच्यानंतर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, जो आपला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे झालेला आहे त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती घ्या, कारण क्वेश्चन याच्यामधूनच निघतात. जे करंट आहे, करंट रिलेटेड जे काय आपलं आत्ता सध्या पाठीमागचे जे युनियन बजेट आहे करंट रिलेटेडच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे असेल, त्याच्यानंतर पिरियडिक लेबर फोर्स सर्वे, आत्ता पिरियडिक लेबर फोर्स सर्वे पण आलेला आहे पाठीमागं, तो पण व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर आपला फॉरेस्ट रिपोर्ट असेल, जो काय आपण फॉरेस्ट रिपोर्ट IBPS AFOला करतो ते फॉरेस्ट रिपोर्ट असेल, हे फॉरेस्ट रिपोर्टबद्दल पण व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर 15 फायनान्शियल कमिशन रिपोर्ट आहे, हा पण आलेला आहे, हे व्यवस्थित पाहून घ्या. आता या गोष्टी सगळ्या तुम्हाला असं वाटेल की एवढं मोठं सगळं करायचं आहे, पण एक लक्षात ठेवा, ग्रेड A ची पोस्ट आहे. तुम्हाला इथं डायरेक्ट 80 ते 85 हजारापासून स्टार्टिंग आहे पेमेंटमध्ये, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जी काय तुम्हाला स्टेटस असेल, ह्या गोष्टी सगळ्या असेल, तर ह्या गोष्टी जर पाहिल्या तर नाबार्ड ग्रेड A पोस्ट फार मोठी पोस्ट आहे, त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, प्रायव्हेटायझेशन हे आत्ता सध्या सुरू आहे, तुम्ही चर्चा ऐकत असताल. ते प्रायव्हेटायझेशन याची काही भीती नाही, कारण नाबार्ड ही अपेक्स बॉडी ॲग्रिकल्चरचा रिफायनान्स करण्यासाठी जी वेगवेगळ्या बँकाला रिफायनान्स करत असते, तर ती नाबार्ड ही प्रायव्हेट होईल याची काही भीती नाही. त्याच्यामुळं एवढी मोठी जर पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला थोडासा मेहनत जास्त करावी लागणार आहे, की जी IBPS AFO पेक्षा थोडीशी जास्त असेल. आणि मेहनत केल्यानंतर मला नाही वाटत की ही पोस्ट निघणार नाही म्हणून. कोणी जरी मेहनत केली तर 100% पोस्ट निघणार आहे. आपल्यासमोर टार्गेट आहे, आत्ता सध्या आपल्यासमोर जनरल बँकिंगच्या पण थोड्याशा एक्झाम कमी होणार, म्हणजे कमी झालेल्या आहेत, म्हणजे ॲड नाही आपल्यासमोर, परंतु आपल्याला ही ॲड डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे आपण ॲग्रिकल्चरचे पण स्टुडंट आहे आणि आपला ॲग्रिकल्चर याच्यामध्ये आहे म्हटल्यानंतर आपण जर व्यवस्थित प्रिपरेशन जर केलं, मला नाही वाटत ग्रेड A होणार नाही तुम्ही. तर एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर जे ॲग्रिकल्चर ARD जो सब्जेक्ट आहे, जो आपल्याला प्री आणि मेन्सला दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, तर याच्यामध्ये कोणकोणते रेफरन्स बुक आपण यूज केले पाहिजे, तर एक लक्षात ठेवा, व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2 हे सगळ्यांना महत्त्वाचं आहे. IBPS AFO असेल, त्याच्यानंतर नाबार्ड असेल, FCI असेल, ह्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट बुक्स आहे ते व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2. अरुण कात्यायन सरांचं हे बुक आहे, तर व्यवस्थित पाहून घ्यायचं. याचं कारण असं आहे की आपण डायरेक्ट इसेन्शियल असेल, नेमराज सुंदा असेल किंवा IR असेल, या वेगवेगळ्या नोट्स आपण वापरत असतो, परंतु आपले कन्सेप्ट क्लिअर नसतील. ते कन्सेप्ट जर क्लिअर करायचे असेल तर व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2 ही व्यवस्थित वाचायचं, कारण आपल्याकडे वेळ बऱ्यापैकी आहे, 4 ते 5 महिने आहे, तर आपलं हे बुक वाचून होऊ शकतं. एखादा महिन्यामध्ये आपण व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2 कव्हर करू शकतो. आणि त्याच्यानंतर जर आपण जर पाहिलं, इसेन्शियल असेल आपले नागरे सरांचं इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर, हे जरी बुक तुम्ही व्यवस्थित वाचलं तर याच्यामधून बराचसा डाटा तुम्हाला कव्हर होऊन जाईल. व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2 ज्यावेळेस वाचतो आपण त्यावेळेस इसेन्शियल वाचायला काही वाटत नाही, कारण आपण कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात. त्याच्यानंतर दुसरा सोर्स आहे ॲग्रिकल्चर ॲट अ ग्लान्स, जे RK शर्मा सरांचं आहे, ते पण तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर एलिमेंट्स अँड इंजिनिअरिंग बाय जगदीश्वर शहा यांचं जे बुक आहे इंजिनिअरिंगसाठी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी, याचं कारण असं, जे ARD मध्ये इम्पॉर्टंट मी जे सब्जेक्ट दिले त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट आहे की जो अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यावर क्वेश्चन पाठीमागे विचारलेले आहेत. त्याच्यामुळे एलिमेंट्स अँड इंजिनिअरिंग बाय जगदीश्वर शहा यांचं जे बुक आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता. नेमराज सुंदा सरांची जी नोट्स आहे ती तुम्ही रेफर करू शकता. आणि आपले नागरेश सर जे असतील त्यांचं इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर हे जे बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. एवढे ARDला तुम्ही रेफरन्स बुक वापरू शकता. एवढे बुक जर व्यवस्थित, जर एवढे बुक म्हणजे प्रत्येक बुक वाचत नाही बसायचं, व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2 जर वाचलं तर तुम्हाला नेमराज सुंदा असेल हे जर काय याच्यानंतर वाचलं तर ठीक आहे. त्याच्यानंतर नेमराज सुंदा नाही वाचायचं, तुम्हाला इसेन्शियल वाचायचं तर इसेन्शियल वाचू शकता. तर सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर रेफरन्स बुक जे आपल्याला जे करंट रिलेटेड जे डाटा आहेत ARD मध्ये तो कसा करायचा, कुरुक्षेत्र मॅगझिन ऐकला असेल तुम्ही, कुरुक्षेत्र मॅगझिन व्यवस्थित पाहून घ्यायचं प्रत्येक महिन्याचं. त्याच्यानंतर मायक्रो फायनान्सचे रिपोर्ट आहे जो आत्ता पाठीमागं आलेलं आहे, मायक्रो फायनान्स रिपोर्ट व्यवस्थित बघून घ्यायचं. जे आपले जे छोटे मोठे उद्योगधंदे MSME म्हणतो आपण त्याला, मायक्रो फायनान्स रिपोर्ट व्यवस्थित पाहून घ्या, त्यांना किती फायनान्स केलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी मायक्रो फायनान्स रिपोर्टमध्ये येतात. त्याच्यानंतर नाबार्ड ॲन्युअल रिपोर्ट असेल, नाबार्डचा दरवर्षी एक रिपोर्ट बाहेर पडतो, ते रिपोर्ट व्यवस्थित पाहून घ्या, नाबार्ड ॲन्युअल रिपोर्ट म्हणून असतो. त्याच्यानंतर लाईव्ह स्टॉक सेन्सेस असेल की आपण IBPS AFO मध्ये पण केलेला आहे, तेव्हा लाईव्ह स्टॉक सेन्सेस असेल. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर सेन्सेस असेल. त्याच्यानंतर नाफिस रिपोर्ट. आता नाफिस रिपोर्ट्स म्हणजे काय, नाबार्ड ऑल इंडिया रुरल फायनान्शियल इन्क्लुजन, नाफिसचा हा लॉंग फॉर्म आहे. हे जो काय रिपोर्ट आलेला आहे
ते रिपोर्ट व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यामध्ये काय असतं, ओव्हरव्ह्यू ऑफ द स्टेट्स ऑफ लाईव्हलीहूड अँड लेवल ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन ऑफ द रुरल पॉप्युलेशन. म्हणजे जे रुरलमध्ये जे काही फायनान्शियल इन्क्लुजन झालेलं आहे याच्याबद्दलचा डाटा असतो. लाईव्हलीहूड म्हणजे जे काय आपले जे स्टेट्स आहेत, वेगवेगळे जे काही स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये जीवनमान कशा पद्धतीचं आहे, या सगळ्या गोष्टी नाफिस या रिपोर्टमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, जो की नाबार्डचा रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर टर्म्स ऑफ ट्रेड इन ॲग्रिकल्चर रिपोर्ट, जे काही आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, कोणत्या क्रॉपमध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये आपण 1 नंबर आहे किंवा 2 नंबर आहे, 3 नंबर, जी काय रँक असेल, प्रोडक्शन असेल, प्रोडक्टिव्हिटी असेल, त्याच्यानंतर एरिया असेल, हे वेगवेगळे जे काही ट्रेड, जे काय आपले ट्रेड रिपोर्ट आहे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी, ते व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर जे फॉरेस्ट रिपोर्ट आहे ते फॉरेस्ट रिपोर्ट पण पाहून घ्या. तिन्ही रिपोर्ट आपण व्यवस्थित केलेले आहेत IBPS AFOला, जे की लाईव्हस्टॉक सेन्सेस असेल, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर सेन्सेस असेल, त्याच्यानंतर फॉरेस्ट रिपोर्ट असेल, हे तिन्ही आपले AFOला झालेले आहेत. त्याच्यामुळे असं काही विशेष काही नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे मायग्रेशन इन इंडिया रिपोर्ट, हा एक रिपोर्ट आलेला आहे, ती व्यवस्थित पाहून घ्या. जे रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, जी काय आपली रुरलची जे काही ग्रामीण आहे, ग्रामीण भागातील जे काही आपले जीवनमान आहे, त्याच्यानंतर जे काही त्यांचं फायनान्शियल इन्क्लुजन, या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या, हा सिलेबस सगळा त्याच्या रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट येणार आहे म्हणजे नाबार्ड ग्रेड ए तर येणारच आहे, त्याची डेट मी सांगतो नंतर. नाबार्डच्या दुसऱ्या पण वॅकन्सी येणार आहेत, ते म्हणजे नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट आणि हिंदीमध्ये जे डेव्हलपमेंट असिस्टंट, अशा 2 पोस्ट येणार आहेत. तर एक लक्षात ठेवा, आता तुम्ही म्हणताल याच्यामध्ये सिलेबसमध्ये ॲग्रिकल्चर काहीच दिसत नाही, तर आपला ॲग्रिकल्चरचा काय फायदा आहे ह्याच्यासाठी. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रीमध्ये जे तुम्ही क्वांट रिजनिंग इंग्लिश हे सगळ्या पेपरला जे काही सब्जेक्ट असतील ते तुम्ही करणारच आहे. पण मेन्स जी एक्झाम असेल त्याच्यामध्ये जे GA असेल त्याच्यामध्ये क्वांट रिजनिंग इंग्लिश तर आहे, पण एक लक्षात ठेवा, जे इंग्लिश असेल ते थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्याच्यानंतर प्रीमध्ये जे 3 सब्जेक्ट आहेत तुम्हाला, इंग्लिश, क्वांट आणि रिजनिंग, याचा सब्जेक्ट क्वेश्चन 100 असतील. त्याच्यानंतर टोटल मार्क्स असतील ते 100 असतील. आणि जे यासाठी कंपोजिट टाईम आहे, सेक्शनल टायमिंग नाही आहे, 60 मिनिटाचा टायमिंग असेल. 60 मिनिटाच्या टायमिंगमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि जी मेन्स असेल त्याच्यामध्ये मेन्समध्ये जी काय इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो डिस्क्रिप्टिव्ह असेल, एसे असेल, प्रिसिज रायटिंग असेल, त्याच्यानंतर लेटर रायटिंग असेल, 50 मार्कला आहे. आणि जे बाकीचे सब्जेक्ट आहेत, रिजनिंग असेल, क्वांट असेल, GA असेल आणि कॉम्प्युटर नॉलेज असेल, तर याच्यामध्ये आता तुम्ही म्हणताल ॲग्रीचा काय संबंध आहे, तर याच्यामध्ये जनरल अवेअरनेस जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे, विथ स्पेशल रेफरन्स टू ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँकिंग. ॲग्रिकल्चरसाठी जे काय GA असेल, जनरल अवेअरनेस ॲग्रिकल्चर रिलेटेड, रुरल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड, ह्या सगळ्या गोष्टी GAमध्ये विचारल्या जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या पोस्टसाठी पण ॲग्रिकल्चर आपल्यासाठी म्हणजे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणूनच शकत की मला डेव्हलपमेंट असिस्टंटचा फॉर्म भरायचा आहे परंतु त्याच्यात ॲग्रिकल्चरच नाही आहे, तर ॲग्रिकल्चर मेन्समध्ये इन्क्लूड आहे, ते GAच्या स्वरूपामध्ये, की जे की 50 क्वेश्चन असतील आणि 50 मार्क असतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्वांट रिजनिंगची क्वेश्चन आहे ते दिलेले, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील, मॅक्झिमम मार्क्स किती असतील, तर याला कंपोजिट टायमिंग आहे 90 मिनिटाचा, हे लक्षात ठेवा. 90 मिनिटाचा टायमिंग असेल आणि 30 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला सेपरेट दिला जाईल, तो म्हणजे इंग्लिश लँग्वेजसाठी डिस्क्रिप्टिव्हसाठी. असे तुम्हाला 200 मार्क्सचा हा पेपर असेल. हे झाला डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट असिस्टंट इन हिंदीसाठी जे आता याच्यासाठी पण आपण ॲप्लाय करू शकतो, याच्यासाठी सगळे ॲप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर फक्त याची एक कंडिशन आहे की तुम्हाला एक तर 10वी 12वीमध्ये हिंदी हा सब्जेक्ट असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही जी पोस्ट आहे डेव्हलपमेंट असिस्टंटची इन हिंदीमध्ये, त्याचे प्रिलिम जसे आपले डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी सिलेबस होता तोच सिलेबस इथं आहे. क्वांट रिजनिंग इंग्लिश तुमचा असेल लँग्वेज आणि त्याच्यानंतर रिजनिंग असेल, क्वांट नसणार आहे. इथं टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज हिंदी जो सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टसाठी पेपर असणार आहे. इंग्लिश असेल, त्याच्यानंतर हिंदी असेल आणि रिजनिंग असेल, हे सगळे मिळून तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन असतील 100 मार्क्ससाठी. आणि याच्यासाठी पण सेपरेट टायमिंग नाही आहे, कंपोजिट टायमिंग आहे, तो 60 मिनिटाचा टायमिंग असेल. जी याची मेन्स एक्झाम होणार आहे त्या मेन्स एक्झाममध्ये पण आपलं ॲग्रिकल्चर आहे, हे लक्षात ठेवा. की ते कसं रिजनिंग आहे, त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज म्हणजे हिंदी आहे, त्याच्यानंतर GAमध्ये जे काय क्वेश्चन येणार आहे 40 मार्कला, ती स्पेशल ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आहे, हे लक्षात ठेवा. स्पेशल ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यानंतर जो कॉम्प्युटर नॉलेज हा एक सब्जेक्ट असेल, 40 क्वेश्चन 40 मार्कला, आणि इंग्लिश ही डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे.
डेव्हलपमेंट असिस्टंट सारखं, की याच्यामध्ये एसे असेल, प्रिसाइज रायटिंग असेल, त्याच्यानंतर लेटर रायटिंग असेल. हे एक क्वेश्चन असेल 50. तर याचं पण मध्ये कंपोजिट टायमिंग 90 मिनिटाचा टायमिंग ह्या सगळ्यांसाठी असेल आणि 30 मिनिटाचा टायमिंग हे लेटर रायटिंग असेल, म्हणजे इंग्लिशचे डिस्क्रिप्टिव्ह असेल त्याच्यासाठी असेल. हा सगळं डेव्हलपमेंट असिस्टंट इन हिंदी अँड डेव्हलपमेंट असिस्टंट अशा ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी हा सिलेबस आहे. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ॲग्रिकल्चरचं महत्त्व काय नाबार्डसाठी. तर आपण ॲग्रिकल्चर असं नाही की मी डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी फॉर्म भरू का नको भरू, ॲग्रिकल्चरचा यूज होईल का नाही होईल. तर ॲग्रिकल्चर GAच्या स्वरूपामध्ये आहे की जे विथ रेफरन्स जे सरळ सरळ दिलेलं आहे, विथ स्पेशल रेफरन्स टू ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अँड बँकिंग. जे काय बँकिंग रिलेटेड जे काय टर्म असतील त्या पण असतील, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही असेल डाटा ते सगळ्या गोष्टी GAच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पेपरमध्ये मेन्समध्ये पाहायला भेटेल. त्याच्यानंतर जे काही लँग्वेज टेस्ट, याच्यानंतर जे तुम्ही समजा पास झाल्यानंतर जी हिंदीमध्ये जी लँग्वेज टेस्ट आहे हिंदी डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी, जी काही लँग्वेज प्रोफिशियन्सी जी टेस्ट म्हणते LPT म्हणतो आपण त्याला, तर ती LPT तुम्हाला कंपल्सरी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पास झालेच पाहिजे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही LPTमध्ये फेल जर झाले तर तुम्हाला फायनल सिलेक्शनसाठी म्हणजे ग्राह्य धरला जाणार नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला 11वी इथं दिलेलं आहे बघा, 10वी किंवा 12वीमध्ये हिंदी हा सब्जेक्ट पाहिजे तुमच्या मार्कशीटमध्ये. आणि जर समजा तुम्ही जर फेल झाले, इथं दिलेलं आहे बघा, फेल जर झाले तर तुम्ही फायनल सिलेक्शनसाठी इलिजिबल नाही आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी सेवक. बरेच जण मला विचारतात की सर आता मेन्स पण झाले, आता त्याच्यानंतर निकाल लागेल समजा 1 एप्रिलला IBPS AFOचा, तर मग आता याच्या पुढे टार्गेट काय ठेवू. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे मेन्स गेलेले, प्रीमध्ये काही जण क्वालिफाय नाही झालेले, तर असे बरेच मुलं आहेत. मला काउन्सिलिंगमध्ये बरेच जण म्हणतात की सर कृषी सेवकची ॲड येईल का नाही येईल, मी कृषी सेवक स्टार्ट करू का नाही करू. पण एक लक्षात ठेवा, कृषी सेवक जी ॲड आहे त्याचा काही भरोसा नाही सध्या तरी. कोणतंही नोटिफिकेशन, कोणतीही माहिती आपल्याला माहीत नाही आहे की कृषी सेवक कधी येणार आहे, त्याच्यानंतर कृषी सेवकचं फॉर्मॅट काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी किती बायलँग्वेज असेल की फक्त मराठीतून असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काही माहीत नाही. त्याच्यामुळं कृषी सेवक ही जी ॲड आहे ती कधी येईल काय येईल हे आपल्याला माहीत नाही. परंतु एक लक्षात ठेवा, कृषी सेवकची आपण थोडीशी डिटेल पाहूया. कृषी सेवक हा जो पेपर आहे, हा पेपर जवळपास 200 मार्क्सचा 200 क्वेश्चन असतात. ह्याचं ड्युरेशन असते 120 मिनिटं, म्हणजे तुम्हाला 2 तास असतात. परंतु याच्यामध्ये आपण जर आता बरेच जण म्हणतात की सर मी बँकिंग केले, कृषी सेवक कसं करू, मराठी, या सगळ्या गोष्टी. पण एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहेत आपण जर पाहिलं असेल, इंग्लिश असेल का जे तुम्ही बँकिंगला केला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जनरल इंटेलिजन्स म्हणून एक सब्जेक्ट आहे बघा, याच्यामध्ये क्वांट आणि रिझनिंग आहे, क्वांट अँड रिझनिंग आहे. त्याच्यानंतर जनरल नॉलेज, हे पण तुम्ही जनरल बँकिंगला वाचलेलंच असेल की ॲग्रीचे पण मुलं, भरपूर मुलं जनरल बँकिंग करतात आणि पेपर दररोज बरेच मुलं वाचतात, त्याच्यामुळे जनरल नॉलेज कव्हर होऊन जातं. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर सब्जेक्ट आहे का जो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे, हा 120 मार्कला, हे लक्षात ठेवा. मागच्या वेळेस दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर होत, मी पण दिलता पेपर, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी कृषी सेवकचा जो काय फॉर्मॅट आहे बऱ्यापैकी माहिती आहे. तर एक लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चर जो सब्जेक्ट आहे आपला 120 मार्क. बरेच जण म्हणतात की ह्यावेळेस चेंज होणार आहे, आता चेंज काय होणार आहे काय हे कोणाला माहीत नाही. पण आपण एक लक्षात ठेवा, पाठीमागचा जर फॉर्मॅट पाहिला तर त्याच्यामध्ये इंग्लिश असेल, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे आपलं क्वांट रिझनिंग असेल आणि जनरल नॉलेज, हे सगळे सब्जेक्ट आपली बँकिंगला कव्हर झालेले आहेत, ॲग्रिकल्चर पण. तर आपल्याला फक्त प्रॉब्लेम काय, तर प्रॉब्लेम फक्त मराठीचा आहे. याच्यासाठी बेस्ट बुक आहे. जर समजा तुम्हाला सगळ्या गोष्टी कृषी सेवक पण करायचं असेल, ॲड आल्यानंतरही जरी करायचं असेल तरी पण लक्षात ठेवा, मोरा वाळंबे म्हणून एक बुक आहे. हे बघा मी इथे लिहिलेलं आहे रेफरन्स बुक कोणकोणते यूज करायचे. तर मी मराठीचं लिहिलेलं नाही, पण मोरा वाळंबे सरांचं बुक आहे, 2 बुक आहेत हे लक्षात ठेवा. एक म्हणजे ग्रामरसाठी, व्याकरणासाठी, आणि दुसरं म्हणजे शब्दसंग्रह, म्हणजे तुमच्या म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, अलंकार असतील, या सगळ्या गोष्टी मोरा वाळंबेंच्या दुसऱ्या बुक, मोरा वाळंबे जे सर आहेत त्यांच्या दुसऱ्या बुकमध्ये. फर्स्ट बुकमध्ये तुमचं व्याकरण आहे, थोडीशी लँग्वेज टफ आहे. जर तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं जर ज्यावेळेस बुक वाचताल तुम्ही, थोडीशी लँग्वेज टफ आहे, तुम्हाला जर टफ वाटले तर बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे. हे इंग्लिशसाठी पण तुम्ही व्यवस्थित करू शकता आणि त्याच्यासाठी मराठीसाठी पण आहे. तर दोन्ही बुक आहेत बाळासाहेब शिंदे सरांचे. तर ते जर समजा तुम्हाला मराठीचं व्याकरण करायला मोरा वाळंबे सरांचं थोडंसं बुक अवघड वाटत असेल तर आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पण बुक यूज करू शकतो. परंतु काय होतं, मोरा वाळंबे सरांचं जे बुक आहे
त्याच्यामध्ये आता ॲग्री MPSC तुम्ही बघितले असेल, पेपर दिला असेल बऱ्याच जणांनी, त्याच्यामध्ये जे मराठी सेक्शन आहे बऱ्यापैकी क्वेश्चन ह्या बुकमधले जसे आहे तसे कॉपी पेस्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे हे बुक आपल्याला व्यवस्थित आहे. 1-2 रीडिंग तुम्ही ज्यावेळेस वा करताल त्यावेळेस तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम येईल, परंतु ज्यावेळेस 2-3 रीडिंग पूर्ण कंप्लीट होतील, त्या कंप्लीट झाल्यानंतर कळेल की मोरा वांबे बुक हे वाचेल काय असं अवघड नाही. पहिल्या 1-2 रीडिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येईल, पण 2-3 रीडिंग झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित करू शकता. क्वांट रिजनिंगचा तर विषय नाही, कारण तुम्ही बँकिंग करता म्हणजे क्वांट रिजनिंगचा तर काही विषय नाही. इंग्लिशचा पण काय असं विशेष अवघड नाही, परंतु एक लक्षात ठेवा, बँकिंगला जे इंग्लिश असतं ते इंग्लिश आपलं पॅसेज असेल, त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक्स असतील, अशा एरर असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु इथं जे इंग्लिश येतं ते ग्रामर असतं, लक्षात ठेवा. क्वेश्चन टॅग असेल, चेंज द व्हॉइस असेल, इनडायरेक्ट स्पीच असेल, अशा सगळ्या ज्या गोष्टी या इंग्लिशमध्ये इथं कव्हर केल्या जातात. इथं पेपरला जे असतात ते इथं अशा पद्धतीचे असतात. तुम्हाला डायरेक्ट फिलिंग द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर अशा गोष्टी नसतात. इथं गोष्टी कशा असतात, तुमचे 20च क्वेश्चन आहे 20 मार्कला, परंतु ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात, चेंज द व्हॉइस असेल, इनडायरेक्ट स्पीच असेल, परत क्वेश्चन टॅग असेल, अशा सगळ्या गोष्टी इथं असतात. प्रोनाऊन असेल, नाऊन असेल, ह्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये ओळखायला लावतात. ठीक, ज्या की आपण इंग्लिशसाठी जे रूल्स असतील, त्याच्यानंतर आपण बँकिंगमध्ये थोडेफार गोष्टी ह्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही एवढं टफ वाटत नाही. इंग्लिश असेल, क्वांट रिजनिंग झाला तुमचा, GK असेल, जे की तुम्ही जनरल बँकिंगसाठी करताय, तर हे सगळे सब्जेक्ट आपले कव्हर होतात. ॲग्रिकल्चर तर आपण AFOसाठी करतोय, जे की 120 मार्कला. फक्त मराठीचा विषय, तर हे बुक वाचल्यानंतर आपलं मराठी पण व्यवस्थित होऊन जाऊ शकतं. एक लक्षात ठेवा, आपल्याला जे ॲग्रिकल्चरसाठी, कृषी सेवकसाठी जे रेफरन्स बुक आहेत ते आपण इथं पाहूया. कारण काय होतं, पेपर हा कृषी सेवकचा आहे, तर कृषी सेवक हा एक्झाम ही महाराष्ट्रापुरती, तर तुम्हाला जे काही ॲग्रिकल्चर असेल ते महाराष्ट्राच्या रिलेटेड विचारलं जाईल, हे पण लक्षात ठेवा. विनाकारण तुम्ही करत बसले की इंडिया लेवलचं प्रोडक्शन, त्याच्यानंतर इंडिया लेवलची प्रोडक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी करत बसल्या तर त्याचा उपयोग नाही होणार. कारण आपल्याला एक्झाम बघायची, एक्झाम ही आपले पूर्ण महाराष्ट्रासाठी, आपण इंडियासाठी पेपर देत नाही. जी काय कॉम्पिटिशन ती आपले महाराष्ट्राचे जे काही मुलं असतील ॲग्रिकल्चरचे, ते ॲग्रिकल्चरच्या मुलांशी आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड जेवढे काही विषय असतील ते फक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड, जे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या स्कीम्स असतील, त्याच्यानंतर आत्ता बजेट सादर झालं, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरसाठी किती पैसे दिले, कोणत्या स्कीमसाठी काय केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कृषी सेवकमध्ये जे की महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे ह्या तुम्हाला जास्तीत जास्त विचारल्या जातील. त्याच्यासाठी रेफरन्स बुक कोणते, जे आपले टॉपर्स नोट्स आहेत, हे लक्षात ठेवा. ही नोट्स अतिशय महत्त्वाची आहे आपल्या कृषी सेवकसाठी. जी टॉपर्स नोट्स आहे ती नोट्स एकदा वाचून घ्या, जी MCRसाठी आपण यूज करतो बघा, आणि IBPS AFOसाठी पण यूज करतो, परंतु जास्तीत जास्त जी यूज होते ती MCRसाठी होते. तर ही टॉपर्स नोट्स असेल. त्याच्यानंतर इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर, हे नागरे सरांचं जे बुक आहे हे पण यूज करा. त्याच्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे युनिव्हर्सिटीच्या ज्या डायऱ्या असते ना, की जसं की MPKV रावरीची कृषी दर्शनी म्हणून आहे, की जे MPKV रावरीमध्ये वेगवेगळे जे रिसर्च झाले, वेगवेगळे ज्या व्हरायटीज तयार झाल्या, वेगवेगळे जे इम्प्लिमेंट्स डेव्हलप केले गेले, अशा सगळ्या गोष्टींचा जो डाटा असतो ते डायरीमध्ये आपल्याला दिलेला असतो. तर या डायरी सगळ्यांच्या वाचायच्या, म्हणजे जे आपले MPKV असेल, त्याच्यानंतर अकोले युनिव्हर्सिटी असेल, परभणी असेल, त्याच्यानंतर आपलं दापोली असेल, चारही युनिव्हर्सिटीचे व्यवस्थित पाहून घ्यायच्या. परंतु इथं प्रॉब्लेम काय हे लक्षात ठेवा, कृषी सेवकचा फॉर्म भरताना आपण ऑल ओव्हर एक सगळ्यांसाठी एक फॉर्म नाही भरत. वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे फॉर्म जाणार आहेत. तर आपण कोणत्या विभागात फॉर्म भरतो हे लक्षात ठेवा. जर समजा तुम्ही औरंगाबाद रिजनसाठी जर फॉर्म भरला, संभाजीनगरसाठी जर फॉर्म भरला, तर संभाजीनगरसाठी ही जी युनिव्हर्सिटी जी येते ती म्हणजे आपली परभणी युनिव्हर्सिटी येते. तर मग संभाजीनगरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर युनिव्हर्सिटी जी येते ती परभणी येते. तर ती परभणीची जी डायरी असेल, जी की रिसर्च असेल, ते जे मी सांगितल्याप्रमाणे इम्प्लिमेंट डेव्हलपमेंट असतील, व्हरायटीज असतील, ती व्यवस्थित वाचायची. कारण तुमच्या त्या रिजनसाठी पोस्टिंग होणार आहे, त्या रिजनमधले क्वेश्चन जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे जी युनिव्हर्सिटी तुम्ही ज्या विभागातून फॉर्म भरला तिथं कोणती युनिव्हर्सिटी येते त्याची जी डायरी असेल ती डायरी व्यवस्थित पाहून घ्या. डायरी वाचताना चारही वाचायच्या, पण फुल फोकस कुठं करायचा, जी विभागात आपण फॉर्म भरला त्या विभागाला कोणती युनिव्हर्सिटी व्यवस्थित पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर जे यशवंतराव चव्हाण आपलं मुक्त विद्यापीठ आहे, त्या मुक्त विद्यापीठाचे बुक्स असतात, एक लक्षात ठेवा. डिप्लोमा असेल, त्याच्यानंतर डिग्री असेल, हे मराठीतून बुक्स असतील, तर व्यवस्थित पाहून घ्या. ॲग्रिकल्चर याच्यापैकी बरेचसे क्वेश्चन इथून असतात, हे लक्षात ठेवा. आपली जी कृषी सेवकसाठी, याचं कारण असं आहे की ही जी पोस्ट आहे
ही ग्रॅज्युएशन लेवलला नाही आहे, ही डिप्लोमा लेवलसाठी पोस्ट आहे. हे मिनिमम क्वालिफिकेशन याचं डिप्लोमा आहे. आपण परंतु ॲप्लाय करताना PhD लेवलपर्यंत करतात. आणि एक लक्षात ठेवा, इथं जागा किती येऊ, बरेच जण म्हणतात 1400 येतील, त्याच्यानंतर 1500 येतील, काय येतील ते येतील, पण इथं कॉम्पिटिशन आपल्याला हे ध्यानात ठेवा, PhD लेवलचे पण मुलं असतील, ॲग्री MPSCचे पण असतील, MSCचे पण असतील, BSc ॲग्रीचे पण असतील आणि डिप्लोमाचे पण असतील. एवढे सगळे मुलं आपल्याला कॉम्पिटिशन असेल. त्याच्यामुळे इथं मेरिट जे लागेल ते अतिशय भयानक लागायची चान्सेस जास्त आहे. कारण मागच्या वेळेचं जे मेरिट जर पाहिलं ते बऱ्यापैकी व्यवस्थित होतं, की जसं की वेगवेगळ्या विभागाला वेगवेगळे मेरिट लागतात, हे पण लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की प्रत्येकाला सेम मेरिट आहे. ठाणे विभागाचं वेगळं लागेल, संभाजीनगर विभागाचं वेगळं लागेल, त्याच्यानंतर आपलं पुणे विभागाचं वेगळं लागेल. हे सगळ्या रिजनचे वेगवेगळे रिझल्ट, वेगवेगळे मेरिट लागत असते, हे लक्षात ठेवा. ह्या सगळे रेफरन्स बुक आहे. त्याच्यामुळे हे आपलं झालं कृषी सेवकचं. लक्षात ठेवा, कृषी सेवकची ॲड येईल का नाही येईल हे आपल्याला आत्ता कोणालाही फिक्स सांगता येणार नाही. त्याच्यामुळं आपलं जे टार्गेट असेल, कृषी सेवकचा अभ्यास तर तुम्ही जर सुरू केलेला असेल तर सुरू ठेवा. परंतु जनरल बँकिंग जर तुम्ही बँकिंग पहिल्यापासून करताय तर जनरल बँकिंग थोडी तरी सुरू ठेवा. याचं कारण असं आहे की आपल्याला AFO जरी व्हायचं असेल किंवा नाबार्डचे जरी प्रिपरेशन करायचं असेल तर क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे आपल्यासाठी महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. त्याच्यामुळे थोडंफार जनरल बँकिंगकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, की जेणेकरून हे सब्जेक्ट आपले त्याच्यामध्ये पण कव्हर होतात आणि इथं पण कव्हर होतात. आणि ॲग्रिकल्चरचा व्यवस्थित अभ्यास करताना असं करायचं की तुम्ही जर समजा दिवसभराचा वेळ जर जनरल बँकिंगला दिला असेल तर लास्टचा जो टायमिंग आहे, ते दिवसातले शेवटचा जो संध्याकाळचा टायमिंग असेल, 3-4 घंटे तुम्ही ॲग्रिकल्चर करा, म्हणजे तो कधीही करा, परंतु ॲग्रिकल्चरच्या टचमध्ये राहा. कारण जे काही ॲग्रिकल्चर जे एक्झाम आहेत आपण पाहिले, नाबार्ड असेल, त्याच्यानंतर कृषी सेवक असेल, हे सगळे जे एक्झाम आहेत याच्यासाठी ॲग्रिकल्चर जास्त मार्कला आहे. त्याच्यामुळे थोडंफार तरी टचमध्ये राहा. टचमध्ये राहिल्यावर काय होईल, कारण तुम्ही 4 वर्ष तो सब्जेक्ट केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अवघड जाणार नाही वाचण्यासाठी. अदर सब्जेक्ट जसं की तिथं ES आहे नाबार्डमध्ये, ती व्यवस्थित करा. ॲग्रिकल्चर पण तिथं आहे, पण ते तुमचं 4 वर्ष त्याच्यात डिग्री केल्यामुळं त्याच्यानंतर तुम्ही IBPS CFO केल्यामुळं थोडंसं वाचायला तुम्हाला सोपं जाणार आहे. परंतु ESI थोडंसं टफ जाणार आहे. तर ESI टफ जाणार तर मग त्याला थोडं जास्त वेळ द्या, त्याच्यानंतर ARDला व्यवस्थित वेळ द्या. अशा गोष्टीचं वेळेचं मॅनेजमेंट करून सगळ्या गोष्टी करा. फक्त कृषी सेवक असं पण करू नका. कृषी सेवकचा आत्ता भरोसा नाही, हे पण सांगतो की आता कधी ॲड येईल, काय होईल, ह्या गोष्टी कोणाला माहीत नाही. ॲड आली तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे, अतिशय व्यवस्थित पोस्ट आहे की जेणेकरून आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटची जॉब मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ही पोस्ट अतिशय महत्त्वाची पोस्ट आहे. परंतु ही ॲड कधी येईल याचा भरोसा नाही सध्या. तर असे रेफरन्स बुक असतील आणि त्याचा हे पॅटर्न असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण कृषी सेवकच्या पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे काय ते IBPS AFO 2022-23 ही का घेतलं की मला बरेच जणांचे मेसेज आले, फोन आले, तर मेन्स जी एक्झाम झालेली त्याचं स्कोअर कार्ड आलेलं आहे बघा, मेन्सचं स्कोअर कार्ड आलेलं आहे. तर बरेच जण प्रॉब्लेम काय, बरेच जण म्हणतात की सर माझं सिलेक्शन होईल का, एवढे मार्क पडलेत, तेवढे मार्क पडलेत. पण एक लक्षात ठेवा, IBPS AFO कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी प्रिडिक्ट केलेले आहेत, परंतु प्रिडिक्शन जे केलं आहे त्याच्यापेक्षा फार वेगळा रिझल्ट भेटलेला आहे. त्याच्यामुळं आपण इथं प्रिडिक्ट करू शकत नाही. परंतु एक लक्षात ठेवा, आपण जे आपल्या चॅनलवरती पण जे ॲग्रिकल्चर जे संकल्प चॅनल आहे आपलं टेलिग्रामवरती, संकल्प ॲग्रिकल्चर म्हणून, त्याच्यावरती पण आपण एक पोल घेतला होता. तर त्या पोलमध्ये जर पाहिलं तर बरेचसे मुलं 27.5 जे काही मेरिट लागलेलं आहे 27.5 ते 33 ह्या रेंजमध्ये जवळपास 60% मुलं आहेत, हे लक्षात ठेवा. इवन बाहेरचे स्टेटचे पण लक्षात ठेवा, बाहेरच्या स्टेटचे पण मुलं ह्या रेंजमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. 27.5 ते 33 50 ते 60% मुलं ह्या रेंजमध्ये आहेत. त्याच्यामुळे ज्याचा स्कोअर 35च्या पुढं असेल त्याचे चान्सेस जास्त आहेत सिलेक्शन होण्याचे. पण हे लक्षात ठेवा, 35च्या पुढं स्कोअर असला म्हणजे आपलं फायनल सिलेक्शन झालेलं आहे, हे होऊ शकत नाही. 1 तारीख आल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. पण चान्सेस यांचे का जास्त आहे, कारण सगळ्यात जास्त मुलं ह्या रेंजमध्ये 27.5 ते 33 मध्ये. 35च्या पुढे जर असेल तर त्याला इंटरव्ह्यू व्यवस्थित गेला पाहिजे, निदान ॲव्हरेज मार्क तरी त्याला पडले पाहिजे. आणि जे ह्या रेंजमध्ये इथं कॉम्पिटिशन भयानक आहे, यांचं सिलेक्शन डिपेंड आहे इंटरव्ह्यूवर. जे इंटरव्ह्यू झालेले आहेत त्याच्यावर यांचे सिलेक्शन डिपेंड आहे, हे लक्षात ठेवा. मी प्रत्येक वेळेस पहिल्यांदा सांगत होतो इंटरव्ह्यूच्या अगोदर की
आपण जर पेपर जर पाहिला तर पेपर मेन्सचा पेपर, तर मेन्सचा पेपर पाहिल्यावर एक अंदाज लागत होता की 27-28च्या पुढे मेरिटला म्हणजे कट ऑफ लागू शकतो, परंतु जे काही जनता असेल ती 35च्या खाली आणि 27च्या मध्ये, याच्यामध्ये सगळी जगात जास्त जनता असणार आहे. त्याच्यामुळे जे काही सिलेक्शन होणार आहे ते इंटरव्ह्यू सगळ्यात जास्त मॅटर करणार आहे. तर त्याच्यामुळे इंटरव्ह्यूच्या अगोदर पण मी सांगितलं होतं की इंटरव्ह्यू देताना अतिशय व्यवस्थित द्या, व्यवस्थित प्रिपरेशन करा, कारण जे सिलेक्शन जे होणार आहे ते सिलेक्शन इंटरव्ह्यूवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं जे या रेंजमध्ये असतील त्यांनी लक्षात ठेवा की आपलं सिलेक्शन इंटरव्ह्यूच्या स्कोअरवरती डिपेंड आहे, आणि जे ह्या रेंजच्या बाहेर असतील म्हणजे 35च्या पुढे स्कोअर असेल त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, परंतु त्यांनाही ॲव्हरेज मार्क पडले पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये. असं नाही का 36-37 मार्क पडले म्हणजे फायनल सिलेक्शन फिक्स आहे, ते शक्य नाही आहे. AFOमध्ये काही पण होतं. पाठीमागच्या वर्षी मी ज्यावेळेस पेपर दिलता त्यावेळेस 39 मार्कवाल्याचं सिलेक्शन नाही झालं, परंतु 36वालं मला 36.75 मार्क तर माझं सिलेक्शन झालं, पण त्याचं नाही झालं. त्याचं कारण असं की इंटरव्ह्यूमध्ये जास्तीत जास्त मार्क पडले होते आणि त्याला इंटरव्ह्यूला डायरेक्ट कमी मार्क होते. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूवर सिलेक्शन डिपेंड आहे IBPS AFOचं. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की आपलं सिलेक्शन फिक्स आहे, आपलं सिलेक्शन गेलेलं आहे, आपलं रिझल्ट भेटू शकत नाही कारण आपल्याला 32-33 मार्क आहे. ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा आणि पुढचं प्रिपरेशन व्यवस्थित करा. जे काही तुम्ही करणार असाल, नाबार्ड करणार असेल, कृषी सेवक करणार असेल, वेगवेगळ्या ज्या एक्झाम आहेत ते व्यवस्थित करा, कारण स्कोअरवर डिपेंड आहे की आपला इंटरव्ह्यू कसा गेलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यूवर सिलेक्शन आहे ह्या वर्षीचे, त्याच्यामुळं आपलं सिलेक्शन काय होईल काय नाही ही 1 तारखेला आपण पाहणार आहे. 1 एप्रिलला जे काही येईल तुमचं की कॉंग्रॅच्युलेशन काय येईल ते येईल, त्यावेळेस फायनल आपल्याला कळेल की आपलं सिलेक्शन झालं की नाही झालं. आत्ता कोणी प्रिडिक्ट करू नका, आत्ता काही सांगू नका घरी की माझं सिलेक्शन झालं आहे, मला 36-37 मार्क आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काहीच बोलू नका. जे काही 1 एप्रिलला होईल ते 1 एप्रिलला आपण पाहून घेऊ. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जी काय एक्सपेक्टेड डेट आहे ते मी सांगण्यासाठी जी आपण बरेच जण विचारत होते की नाबार्डची ग्रेड ए आणि आपल्या डेव्हलपमेंट असिस्टंटची ती प्री जी एक्झाम आहे ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, आणि याचा जो सोर्स आहे ते आपले आकाश जाधव सर आहेत. त्याच्यामुळं बऱ्यापैकी चान्सेस आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली एक्झाम होणार आहे. की जे नाबार्ड ग्रेड एची जी तयारी करणार आहेत, बरेच जण मुलं मला म्हटले की नाबार्ड ग्रेड एची तयारी करायची सर, तर ते ग्रेड एची एक्झामची एक्सपेक्टेड डेट आहे सप्टेंबरचा पहिला आठवडा, आणि दोन्हीचे पण डेट जी असेल ती पहिल्याच आठवड्यात असेल. त्याच्यामुळे लगात म्हणजे डेव्हलपमेंट असिस्टंटचा जो काही पेपर असेल तो पण आणि ग्रेड एचा पण, हा दोन्ही पेपर आपले सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्री होऊ शकते. हे एक एक्सपेक्टेड डेट आहे, अंदाजे, त्याच्यामुळे मागं पुढं होऊ शकते, परंतु अंदाजे हा जे डेट आहे ही डेट सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये असं. तर आपल्याला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे आणि जे काय आपलं रिझल्ट येईल जाईल काय गोष्टी होतील, परंतु जे काय आपलं पुढचं टार्गेट आहे त्याच्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा. कारण जर तुम्ही मेहनत जर घेतली तर 100% यश भेटतं, परंतु मेहनत आपल्याला हार्डवर्क करावं लागेल. याचं कारण असं की IBPS AFOमध्ये आपण पहिल्यांदा ह्या गोष्टी करायचो की मेजर जे सब्जेक्ट असतील जसं की ॲग्रिकल्चर असेल, ॲग्रोनॉमी असेल, ASDS असेल, सॉईल सायन्स असेल, आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, हॉर्टिकल्चर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो. परंतु आता जे पाठीमागचे काही 1-2 वर्षापूर्वीचे जे काही पेपर पाहिले तर आपल्याला पेपरमध्ये असं दिसून येईल की आपल्याला मायनर सब्जेक्ट असेल, करंट अफेअर्स असेल, नाबार्ड नॉर्म्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे ऑल ओव्हर आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. भलेही तुम्ही कृषी आपलं AFO 2023चे प्रिपरेशन करत असाल तर यासाठी ओव्हरऑल अभ्यास करावं लागणार आहे. तर त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की आपल्यासाठी फक्त हे 2-4 सब्जेक्ट आहेत तेवढे महत्त्वाचे नाही आहेत. आपल्याला सगळे सब्जेक्ट करावं लागणार आहे की जे की AFOला पण यूज होतील, त्याच्यानंतर आपले नाबार्डला पण यूज होतील आणि कृषी सेवकला पण यूज होतील. कृषी सेवकचा भरोसा नाही, आली तर चांगलीच गोष्ट आहे आणि ती आली तर सगळ्यांचा फायदा होईल. त्याच्यामुळं आपल्याला जे ऑल ओव्हर ॲग्रिकल्चरची तयारी करायची तर ते मायनर सब्जेक्ट प्लस करंट अफेअर्स, नाबार्ड नॉर्म्स, त्याच्यानंतर आपले जे मेजर सब्जेक्ट हे सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तेव्हा कुठं आपल्याला यश भेटणार आहे. ह्या पाठीमागच्या पेपरवरून लक्षात आलं असेल आपल्याला. त्याच्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करा. सगळ्यांना नाबार्डसाठी, AFOसाठी, जे काय ॲग्रिकल्चरच्या, जनरल बँकिंगचे जे काय एक्झाम असेल त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.